आता आपल्याला बाहीची सरळ बाजू ठेवून घ्यायची, मध्ये एक फोल्ड करायचे, मध्ये एक खूण करून घ्यायची आपल्याला मध्यावरती. आता पट्टीची पण आपल्याला फोल्ड करून घ्यायची, कारण पट्टी छोटी आहे आपली. मग आता तिथे डबल फोल्ड करून घ्यायचे आपल्याला, कारण आपली बाहीची सरळ बाजू ठेवली आहे ना आपण. मग आता फोल्ड केलेली बाजू खाली जाईल अस्तरच्या बाजूला. मग आता इथे तुम्हाला एक गोटवरती किंवा पट्टी असेल तर पट्टीवरती अशी गोटसारखी टीप मारून घ्यायची. आता ही पट्टी आहे, याला गोट नाही आतमध्ये बसवलेला, तरी पण याला आपण गोटसारखाच आकार देणार आहे. तर गोट असेल तर हळूहळू घ्यायचं आहे, कारण गोट कसा असं दोरी असते ना त्याच्यामध्ये, त्यामुळं फूट व्यवस्थित येत नाही. तर उचलून उचलून घ्यायचं आहे, बरोबर एक सारखी लाईन मारून घ्यायची आहे. आता इकडे परत डबल फोल्ड करायचे वरच्या बाजूला, आणि तिकडे पण आपल्याला जेवढा आहे तेवढा आपल्याला गोटसारखं शिलाई मारून घ्यायची आहे. आता त्याच्यावरती आपल्याला जसं आपण अस्तर जोडतो ना तसं अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बरोबर बघायचं आहे आपलं व्यवस्थित आलं आहे का. आता परत मध्य करायचं आहे, मध्यावरती जो अस्तरचा मधला भाग आहे तो बरोबर ठेवायचा आहे, नाही तर कमी जास्त होऊ शकतो. आता ती बाजू आपल्याला उलट करायची आहे, आणि ज्या बाजूने आपण टीप मारलेली आहे ती बरोबर टीप आपल्याला तिथं दिसते, त्याच्यावरतीच आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे आपला गोट किंवा पट्टी वाकडी तिकडी येत नाही, बरोबर एकसारखं जसा हवा आहे आपल्याला तसाच येतो, कमी जास्त होत नाही. बघा बरोबर मी त्याच्यावरती चॉकने मार्क केला आहे. जिथं आपण खाली टीप मारली होती का नाही, बरोबर त्याच टीपवरती टीप मारत जायचं आहे आपल्याला, म्हणजे आपला गोट एकसारखा येतो. आता आपल्याला बघायचं आहे तुमचा गोट व्यवस्थित आला का. जर कमी जास्त असेल तर मग परत एकदा मारून घ्यायची. आता इकडे आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची. तुम्ही कुठलंही बाहीचं डिझाईन याच प्रकारे करू शकता. जर बाहीच्या बाजूला करायचं असेल ना साईडला, तर अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीत व्यवस्थित होऊ शकतं. आता आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे तिथं. जसं आपण अस्तर जोडताना तसंच आता आपल्याला टीप मारून घ्यायची. खालचा भाग आपल्याला व्यवस्थित बघत जायचा आहे, नाहीतर कधी कधी प्लीट्स पण पडतात असं बघितलं नाही तर. व्यवस्थित बघत बघत आपल्याला टीप मारत जायचे, व्यवस्थित हाताने क्रीज घालवत. आता याच प्रकारे आपल्याला दुसरी पण बाजू करून घ्यायची. तर इकडे मी आता दुसरी पण केलेली आहे. तर या प्रकारे दोनची आपल्याला डिझाईन तयार झालेली आहे गोट. तुम्ही याच प्रकारे कुठलीही डिझाईन तयार करू शकता.